हॅलो फ्रेंड्स, आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण मुलांना नाश्त्यासाठी एक अतिशय सोपा असा पदार्थ घेऊन आलेलो आहोत। सगळ्याच आयांना नेहमी मुलांना नाश्त्याला काय द्यावा हा प्रश्न पडलेला असतो। अशा वेळी नेमकं काय करायचं सुचत नाही, काहीतरी सोपं सुद्धा इन्स्टंट सुद्धा हवा असतं आणि मुलांना सुद्धा आवडायला हवा असं सुद्धा हवं असतं। अशा वेळी तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। त्यासाठी काही घ्यायचं नाहीये, घरातलं फक्त जे आपण मळलेलं पीठ असतं, कणिक असतं चपातीसाठी, ते आपण इथे घेतलेलं आहे। एक गोळा पिठाचा घेतलेला आहे, त्याची आपण एक पोळी लाटून घेतलेली आहे। या पोळीच्या आता आपण कडा कट करून घेऊयात आणि एक चौकोनी आकार देऊयात पोळीला। आता याचे सुद्धा मधून आपण दोन भाग करून घेऊयात आणि त्या साइडने सुद्धा भाग करून घ्यायचे दोन। आता हे चार भाग तयार झाले, त्यातल्या प्रत्येक भागावरती एक एक चीजचा स्लाइस आपल्याला ठेवायचा आहे छोटा छोटा। त्यावरती आता आपण मोझरेला चीज टाकणार आहोत। चीज प्रत्येकाच्याच घरात असतं, त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे चीज यावरती टाकू शकता। आता यावरती आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे आहेत। तुमची मुलं चिली फ्लेक्स खात नसतील तर त्याच्याऐवजी तुम्ही काळी मिरीची पावडर सुद्धा यामध्ये टाकू शकता। आता हे फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि याचं पॉकेट तयार करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजू पहिल्यांदा फोल्ड करून घ्यायच्या, त्यानंतर ह्या बाजूच्या कडा आहेत त्या सुद्धा फोल्ड करून घेऊयात आणि याचं पॉकेट तयार झालेलं आहे। थोडंसं प्रेस करून घ्यायचं ह्याला व्यवस्थित। इथे तुम्ही पाहू शकता असं एक चीज पॉकेट तयार झाले। अशा पद्धतीने आता बाकीचे चीज पॉकेट सुद्धा तयार करून घेऊयात। आता इथे चीज पॉकेट बनलेले आहेत, ह्यांना आपण डीप फ्राय नाही करणार आहे, शॅलो फ्राय करणार आहे। त्यासाठी एक तवा घेतलाय, तव्यावरती 1 चमचाभर इतकं तेल आणि 1 चमचाभर इतकं बटर टाकायचं आहे। आणि आता त्यावरती आपल्याला हे पॉकेट्स ठेवायचे आहेत आणि छान असे दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। बारीक गॅसवरती हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे आतून ते पीठ आहे ते पूर्णपणे शिजलं जाईल। आलटून पलटून आपण हे फ्राय करून घेणार आहोत। याच्या कडेच्या बाजू सुद्धा अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायच्या। थोडंसं बाजूला सरकवून ठेवूयात तव्याच्या एका कडेला, म्हणजे जेणेकरून तेल पूर्णपणे नितळून जाईल यांच्यामधला। आणि काढताना नेहमी टिश्यू पेपर वरती काढायच्या। नेहमीच मुलांना ब्रेड वगैरे देण्यापेक्षा घरी पोळीचं पीठ नेहमी उरलेलं असतं। एका पोळीचं पीठ उरलं की त्याचं काय करायचं हा आपल्याला सुद्धा विचार पडतो। अशा वेळी तुम्ही अशाच पद्धतीचे पदार्थ बनवू शकता। खूप सोप्या पद्धतीने बनतात, अगदी झटपट बनतात आणि मुलं सुद्धा खूप जास्त आवडीने खातात। टोमॅटो सॉस, शेजवान चटणी किंवा मायोनीज सोबत हे वाले पॉकेट तुम्ही एन्जॉय करू शकता। किती मस्त झाले तिथे तुम्ही पाहू शकता। खूप सोपी रेसिपी आहे, नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।